नमस्कार, मी अश्विनी तुम्हा सर्वांचंच माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करते। आज मी तुम्हाला एक पारंपरिक रेसिपी दाखवणार आहे, ती म्हणजेच भोपळ्याचे घारगे। अगदी सोप्या पद्धतीने आज आपण हे भोपळ्याचे घारगे करणार आहोत, तर रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा। आता आपल्याला लाल भोपळा घ्यायचा आहे। अर्धा किलोपेक्षा थोडा कमी असा मी लाल भोपळा घेतला आहे आणि तो सालीसकट एका कुकरच्या भांड्यामध्ये मी थोडेसे जाडसर त्याचे कापून घेतले आहेत आणि पाणी न टाकताच आपल्याला कुकरमध्ये ठेवून त्याच्या 3 शिट्या करायच्या आहेत। आता कुकरमध्ये ठेवताना आपल्याला तळ्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे, जाळी लावून त्याच्यात आपल्याला जो भोपळ्याचा डबा आहे तो ठेवून 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत। हा जो भोपळा आहे तो आपल्याला कम्प्लीटली शिजेपर्यंत आणि सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। आता कुकर थंड झाला की डब्यातला जो भोपळा आहे त्याच्या साली ज्या आहेत त्या आपल्याला सुरीने कापून घ्यायच्या आहेत। एवढा कम्प्लीटली आपला भोपळा शिजला पाहिजे जेणेकरून ज्या खाली साली असतात त्या अलगद निघाल्या पाहिजे। तर आता जो डब्यामध्ये आपल्याला भोपळा शिजवताना पाणी राहिलेलं होतं ते आपल्याला नंतर वापरायचं आहे। ते न फेकता आपण त्याच भोपळ्याच्या पाण्याचा वापर करणार आहोत। सगळा भोपळा जो आहे तो मी एका प्लेटमध्ये काढला आहे आणि त्याला आपल्याला स्मॅश करून घ्यायचा आहे। थोडीशी प्युरी टाईप करून घ्यायचं आहे आणि यात मी 2.5 चम्मच गव्हाचं पीठ ऍड केलं आहे। त्याचप्रमाणे 1 चम्मच तांदळाचं पीठ आणि 1.5 चम्मच मी इथे गुळ पावडर वापरली आहे। आता इथे तुम्ही साखरेच्या पाण्याचाही वापर करू शकता किंवा जो आपला गुळ असतो त्याला मेल्ट करून इथे वापरू शकता। त्याचप्रमाणे 1 टीस्पून मी इथे वेलची पूड घातली आहे आणि हे सगळं मिक्स करून घेतलं आहे। भोपळा आपल्याला पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि पाणी न टाकता एकदम आपण जसं चपातीला पीठ मळतो त्याच पद्धतीने हे सगळं भोपळं आपल्याला मिक्स करून त्याचं एक डो बनवायचा आहे। थोडंसं घट्ट असं आपल्याला हा डो मळून घ्यायचा आहे आणि नंतर थोडंसं त्याला तेल लावून आपल्याला 5 ते 6 मिनिटांसाठी तो रेस्ट करायला ठेवायचा आहे। आता 5 ते 6 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता ह्याची कन्सिस्टन्सी खूप घट्ट झाली आहे आणि तो व्यवस्थित असा फर्म झाला आहे। आता आपल्याला जे घारगे आहेत ते बनवून घ्यायचे आहेत। तर जे भोपळ्याचं पाणी आपण ठेवलं होतं तेच मी इथे घारगे बनवताना वापरणार आहे, कारण हे पीठ थोडंसं चिकट असतं म्हणून आपल्याला थोडंसं असं हाताला त्याला लावून घ्यायचं आहे आणि हे घारगे आपल्याला जसे आपण वडे बनवून घेतो त्याच पद्धतीने थापून घ्यायचे आहेत। आता तुम्ही हे हातावरही थापू शकता किंवा एक छोटासा बटर पेपर घ्यायचा आहे, त्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्याच पद्धतीने जसे आपण वडे थापतो तसे हे घारगे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। हे जे घारगे आहेत ते खायला मस्त असे गोड लागतात आणि चहा बरोबर तर अगदी मस्त लागतात। अशा पद्धतीने सगळे घारगे आपल्याला थापून घ्यायचे आहेत। आता एक बटर पेपरवरही मी असा हा वड्यासारखा आकार देऊन त्याला थापून घेणार आहे। थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे खाली तळाला चिटकणार नाही। अशा पद्धतीने थोडे मीडियम साईजमध्ये हे घारगे आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। बनवून झाले की आपल्याला साईडलाच तेल तापत ठेवायचं आहे। तेल असं थोडंसं कडकडून तापून ठेवायचं आहे आणि नंतर गॅसची जी फ्लेम आहे ती आपल्याला मीडियम करून घ्यायची आहे। जसे आपण पुऱ्या आणि वडे तळतो त्याच पद्धतीने हे घारगे आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत मीडियम टू हाय फ्लेमवर फ्राय करून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूनी थोडेसे लालसर होईपर्यंत आपल्याला ते फ्राय करून घ्यायचे आहेत। भोपळा म्हटला की त्याच्यामुळे आपल्याला फायबर भेटतं, शरीरातले विषारी पदार्थ असतात ते आपले निघून जातात। त्याचप्रमाणे केस गळतीचे प्रॉब्लेम असतील तेही कमी होतात, सुरकुत्या कमी होण्यास मदत होते, कर्करोग किंवा आपल्याला रक्तदाब असेल तर तोही कमी होण्यास मदत होतो आणि त्याचप्रमाणे भोपळ्यामध्ये फायबर असतं म्हणून आपण नेहमीच भोपळ्याचा आहारामध्ये वापर करावा। अशा पद्धतीने दोन्ही बाजूनी आपल्याला थोडे लालसर होईपर्यंत हे घारगे तळून घ्यायचे आहेत। सगळे घारगे आपल्याला थोडेसे लालसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत जेणेकरून ते कच्चे राहणार नाही आणि कमी तेलातही आपण हे तळले तरी ते मस्त असे टम फुलले जातात। थोड्या वेळातच म्हणजे 5 ते 6 मिनिटं जरी आपण हे पीठ रेस्ट करायला ठेवलं तरी ते असे मस्त टम फुलले जातात।
मस्त हे घारगे आपल्याला अशाच पद्धतीने सगळे रेडी करून घ्यायचे आहेत। आजची ही मस्त सोपी पारंपरिक अशी घारग्यांची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल। तर अशाच नवनवीन क्विक आणि इन्स्टंट रेसिपीसाठी माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा। आणि हो, खुश रहा, आनंदी रहा, भरपूर खा आणि मजेत रहा।